संभाजीनगरात तापमान 40 अंशांवर पोहोचले। उष्णतेच्या वाढत्या तडाख्यामुळे एसी आणि कूलरच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे। ग्राहकांची वाढती मागणी पाहता दुकानदारांनीही एसी कूलर खरेदीवर विविध प्रकारच्या ऑफर जाहीर केल्या आहेत। सोलापुरात संवेद 2026 हॅकॉथॉनचा भव्य समारोप समारंभ पार पडला। यावेळी महापौर विनायक कोंडियाल यांची उपस्थिती होती। हॅकॉथॉनमध्ये बंगळुरू इथल्या आरवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या टीम ॲक्वाबाईटनं प्रथम क्रमांक पटकावला। वंदुकराचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचं अपघाती निधन झालं, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झालाय। समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला। हिंदू महिलांवर होत असलेल्या अत्याचार प्रकरणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलानं श्रीरामपूर प्रांत कार्यालयात आंदोलन केलं। हिंदू महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारनं कठोरात कठोर कायदे करावे अशी मागणी आंदोलकांनी केली। शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या ज्वारी आणि मका यासोबतच विविध रब्बी हंगामातील धान्य कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी दाखल झाले। शेतकऱ्यांच्या कष्टानं पिकवलेल्या धान्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। जळगावात क्रिकेटचा सामना सुरू असताना ट्रॅक्टर चालकानं खेळपट्टीवर ट्रॅक्टर आणल्यानं धावपळ उडाली। ट्रॅक्टर धावपट्टीवर आल्यानं धावपट्टीचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे सामने रद्द करावे लागले। वॉशरूममध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतोय। रक्तदानाचं प्रमाण घटल्यानं शासकीय रक्तपेढीतील साठा धोक्याच्या पातळीवर पोहोचलाय। सध्या केवळ आठवडाभर पुरेल इतकंच रक्त उपलब्ध आहे। या पार्श्वभूमीवर रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। शिरपूर तालुक्यात जानेवारी महिन्यात गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं होतं, मात्र अद्यापही या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आणि वाढीव नुकसान भरपाई मिळालेली नाही। शिरपूर तालुक्यातील सुमारे 30 गावांमध्ये पिकांचं, फळबागांचं, इतर शेतीमालाचं नुकसान झालं। जळगावच्या ग्रामीण भागात सध्या पापड कुरडई बनवण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे। रब्बी हंगामातील नवीन गहू निघाल्यानंतर कुरड्या बनवण्याच्या कामांना वेग आलाय। बोलीभाषेतील गाणी म्हणत महिला उन्हाळी पदार्थ बनवत आहेत। शंकरपूर सिसे सायगाव शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलं। वन विभागाच्या पथकानं तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवत बिबट्याला बाहेर काढलं। जळगावच्या जामनेर इथं छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील कुशनच्या दुकानाला भीषण आग लागल्याची माहिती मिळते। आगीवर तब्बल अर्धा तासानंतर नगरपालिकेत 1 ते 2 अग्निशमन पंपानं आगीवर नियंत्रण मिळवलं।